हिरोशिमाला जायची इच्छा होती, पण अनामिक दुखरी ओढ जाणवत होती. पहाटे 5ला उठून आम्ही रेल्वे स्टेशन गाठलं. हिरोशिमा बरंच लांब असल्यामुळे आम्ही बुलेट ट्रेनने जायचा निर्णय घेतला. आमच्याकडे असलेल्या जपान रेल्वे पासमध्ये बुलेट ट्रेनचा प्रवास इन्क्लूड होता, त्यामुळे तिकीट काढायची चिंता नव्हती. डायरेक्ट रिझर्वेशन केले. आम्हाला खूपच छान साकुरा एक्सप्रेस मिळाली. ही बुलेट ट्रेन खास चेरी ब्लॉसम करता डिझाईन केलेली आहे. रोमॅन्टिक असं गुलाबी इंजिन आणि प्रत्येक डब्यावरती साकुऱ्याची फुलं. किती ऑथेंटिक डिझाईन आहे. यातून जपानी लोकांचं साकुराबद्दलचं प्रेम आणि कलात्मक दृष्टिकोन दिसून येतो. जपानी ट्रेन या वेळेच्या काटेकोर असल्यामुळे अगदी राईट टाइम ट्रेन सुटली. 650 पेक्षा जास्त वेग आणि डब्यातील उबदार वातावरण यामुळे मला छान झोप लागली. पहाटे लवकर उठल्यामुळे राहिलेल्या झोपेची कसर मी भरून काढली. हिरोशिमा स्टेशनवर आम्हाला सुखरूप सोडल्यावर बुलेट ट्रेन क्षणार्धात दिसेनाशी झाली. सकाळचे 7 वाजलेत आणि आत्ता आम्ही हिरोशिमा स्टेशनवर आहोत. इथे या छोट्याशा स्टेशनवर स्थानिकांपेक्षा पर्यटकांचीच गर्दी जास्त वाटली. माझ्या कल्पनेपेक्षा हे शहर फारच सुंदर आहे. आजूबाजूची डोंगर झाडी यामुळं हे शहर अतिशय रम्य वाटते. इकडे या बाजूला रेड लूप लाईन बस स्टँड आहे. चला आपण तिकडे जाऊया. स्टेशन समोरच्या फ्लायओव्हर खालीच बस स्टँड आहे. बससाठी पण JR पास चालतो, त्यामुळे तिकीट काढायचा प्रश्नच नव्हता. महाप्रलयाच्या राखेतून उभे राहिलेले शहर आत्ता प्रत्यक्ष डोळ्यापुढे आहे. सलाम त्या जपानी मनोधैर्याला. बसमधून जाताना सभोवताली एक शिस्तबद्ध शहर दिसते. उंचच्या उंच गगनचुंबी इमारती, प्रशस्त रुंद रस्ते, गर्द वनराईने नटलेले हिरवेगार डोंगर, सगळे काही डोळ्यांना सुखावणारेच आहे. आता मी हिरोशिमाच्या पहिल्या डेस्टिनेशनला आले. इथे या सुंदर उद्यानाच्या आत आण्विक स्फोटाचा एकमेव साक्षीदार उभा आहे. त्या मृत्यू तांडवामधून सारे काही बेचिराग झाले. त्यापैकीच ही एक इमारत, केवळ हीच इमारत आहे त्या अवस्थेत प्रिझर्व केली गेली आहे. त्यावेळेस हिरोशिमा हे जपानी लष्कराचे ठाणे होते. अणुहल्ल्याच्या वेळेस या इमारतीचा मागचा भाग हा अमेरिकन वायुदलाने ग्राउंड झिरो म्हणून निश्चित केला होता. 6 ऑगस्ट 1945च्या सकाळी 8:15 3 विमानातून अंड्यासारखी वस्तू खाली यायला लागली आणि जमिनीपासून 600 मीटर्सवर त्याचा महाभयानक स्फोट झाला. क्षणार्धात हवेचे तापमान 6000 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढले. शाळेत ओळीने चाललेल्या कोवळ्या मुलांपासून घरात, बँकेत, रस्त्यावर असणाऱ्या प्रत्येकाची जळून राख झाली. त्या घटनेच्या 50 वर्षपूर्तीच्या वेळेस हा शिलालेख बसवलेला आहे आणि पाठीमागे आहे त्या इमारतीचे स्मारक. इथल्या या लहान मुलांच्या कलाकृतीमधून शांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. असं म्हणतात की त्यावेळेस या विस्तीर्ण नदीपात्रातल्या पाण्याची क्षणार्धात वाफ झाली. या भग्न इमारतीतून फक्त मृत्यूचे विक्राळ तांडव डोळ्यासमोर उभे राहते. एखाद्या वयोवृद्ध गांजलेल्या आजोबाप्रमाणे ही वास्तू आपणास त्या घटनेची याद देते. या सुरेख उद्यानामुळे त्या कटू विध्वंसक आठवणी पूर्णतः पुसल्या जातात. या आल्हाददायक कारंज्याची पुष्करणी त्या आठवणीवर नकळत थंडगार पुंकर घालते. हे बघ, त्या सदाको सासाकी हिचं स्मारक. त्यालाच ॲटॉमिक बॉम्ब चाइल्ड स्टॅच्यू म्हणतात. ही कोवळी शाळकरी पोर अणुस्फोटानंतरच्या किरणोत्सर्गामुळे कॅन्सरग्रस्त झाली, परंतु या निष्पाप भोळ्या जीवाची जगण्याची इच्छा उत्कट होती. वडिलांनी तिची समजूत काढण्यासाठी सांगितले की बाळा, तू कागदाचे 1000 सारस पक्षी तयार कर, तू यातून बरी होशील. प्रत्येक कागदी पक्षी करताना ती म्हणे, मला जगायचे, हॉस्पिटलमधून घरी जायचे. त्यामुळे जपानमधील अनेक छोट्या मुलांनी तिच्यासाठी कागदी सारस पक्षी करून पाठवले. यातूनच साकारले हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क आणि ॲटॉमिक बॉम्ब चाइल्ड स्टॅच्यूची कल्पना. जगभरातील मुलांनी पाठवलेले सारस पक्षी इथे साठवून ठेवलेले आहेत. हे समोरच्या बाजूला आहे हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क.
आणि माझ्या पाठीमागे आहे म्युझियम. इथे असलेली ही शांतीज्योत तेव्हापासून अखंड तेवत आहे. हे त्या लक्षावधी लोकांचे स्मारक आहे जे अणुयुद्धात मरण पावले. त्यांच्यासाठी 2 मिनिटं मनोभावे श्रद्धांजली अर्पण करते. आता मी हिरोशिमा पीस मेमोरियल म्युझियमच्या दारात उभी आहे. आमची 8:30 वाजताची एंट्री आहे. ऑनलाईन बुकिंग केल्यामुळं खूपच त्रास वाचतो. या सरकत्या जिन्याने आम्ही म्युझियमच्या पहिल्या दालनात प्रवेश करतोय. सुरुवातीला हे जे फोटोग्राफ लावलेले आहेत ते अणुहल्ल्या अगोदरचे हिरोशिमा शहर दाखवले आहे. एक सुख संपन्न हस्तखेळतं शहर. तिथल्या गल्ल्या, रस्ते, दुकाने हे पाहत अचानक समोर तारीख येते 6 ऑगस्ट 1945. या पुढील दालनात मोठ्या अंधाऱ्या हॉलमध्ये अणुबॉम्ब पडण्यापूर्वीचे शहर आणि नंतरचा झालेला विनाश याचे 3D देखावा तयार केलेला आहे. यात त्यावेळची सर्व दृश्य जशीच्या तशी साकारलेली आहेत. पाहताना जीवाचा थरकाप होतो. सुमारे 1,40,000 लोकांनी आपले प्राण गमावले. त्यात 90% लोक निष्पाप आणि निरागस होते. त्यात नवजात बालकापासून ते वयोवृद्ध लोकांचा समावेश होता. हीच ती बिल्डिंग जी आपण सुरुवातीला पाहिली. तिचे त्यावेळचे दृश्य इथे चित्रित केले आहे. तिच्या आजूबाजूला उद्ध्वस्त शहराची राख रांगोळी पाहायला मिळते. ही आहे ती सदाको सासाकी मुलगी. हा तिचा अणुहल्ल्यापूर्वीचा शाळेतला फोटो आणि हा कॅन्सरग्रस्त मरणोन्मुख अवस्थेतला. इथे या दालनात असंख्य शाळकरी पोरांचे जळून जीर्ण झालेले गणवेश आहेत. शहरातल्या शाळांमध्ये असंख्य कोवळी बालके जाग्यावर भाजून तडफडून मेली. इथे आहेत बेचिराग झालेल्या संसारांचे अवशेष. कुणाकुणाची प्रापंचिक स्वप्ने क्षणार्धात नष्ट झाली. किड्या मुंग्यांप्रमाणे लोक मेले. हा आहे औषधाच्या बाटल्यांचा वितळलेला गोळा. यात 200 डॉक्टर्स आणि 1500 नर्सेस खलास झाले. त्यामुळे वैद्यकीय मदत कार्य दुरापास्त झाले. जे कोणी मदतीला गेले ते त्यानंतर किरणोत्सर्गामुळे विविध प्रकारच्या कॅन्सरचे बळी पडले. अंगणात खेळणारे लेकरू तडफडून गेलं त्याच्या 3 चाकी सायकलचा जळका सांगाडा सोडून. माणसं क्षणार्धात विरून गेली. राहिलेत जीर्ण कपड्यांचे सांगाडे. बधीर झालेल्या मेंदूने मी झरकन गॅलरीकडे वळले. दुःख अतिरेकाने मला काहीच सुचेना. समोरून बरेच पर्यटक नव्याने येताना दिसले. शेवटच्या दालनात हिरोशिमा नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बची रेप्लिका तयार करून ठेवलेली आहे. विचारांची असंख्य वादळे अश्रूंच्या रूपात डोळ्यात दाटलेली. मी परतीच्या बसमध्ये सुन्न होऊन बसले. वाटेत एका ठिकाणी चेरी ब्लॉसम निमित्त कार्यक्रम चाललेला दिसला. घाईघाईत बसमधून उतरलो. अलवार फुललेल्या गुलाबी फुलांनी मनाला आनंदाची फुंकर घातली. किती वेडा आहे हा निसर्ग. मुक्त हस्ताने आनंद उधळतो. खांदोखांदी बहरलेले हे गुलाबी चैतन्य पाहून मन मोहरून गेले. इथं 2 बाजूनी चेरी ब्लॉसमचीच झाडं, सगळी एक जात गुलाबी फुलांनी डवरून आलेली. या निसर्गचित्राची जपानी लोक अक्षरशः वर्षभर आतुरतेने वाट पाहतात आणि मग सुरू होतो त्यांचा हनामी महोत्सव. आजूबाजूला अस्सल जपानी खाद्यपदार्थांच्या स्टॉलची रेलचेल आहे. नुसत्या वासाने जठराग्नी जागृत व्हावा असा हा दरवळ चहूकडे पसरलाय. एकीकडे बार्बिक्यू सारखे निखाऱ्यावर भाजलेले मसालेदार शिंपले बोलवतायत तर दुसरीकडे झिंगे खुणावतायत. जपान्यांचा तरोताजा आनंद उत्साह पाहून आम्हालाही आपसूक भूक लागली. एवढ्यात तिथल्या जपानी जोडप्याने हाताला धरून आत हॉलमध्ये नेले. तिथे चेरी ब्लॉसम फेस्टिवल सुरू होता. मुलं मुली आग्रह करून आम्हाला त्यांचे विशेष पदार्थ खाऊ पिऊ घालत होते. तेही विनामूल्य.
कारण आम्ही त्यांचे अतिथी होतो. प्रत्येक पदार्थाची माहिती घेत आम्ही तो आनंदाने चाखून पाहिला. आमच्यापेक्षाही आम्हाला खाऊ पिऊ घालण्यात त्या जपानी मुलांना जास्त उत्साह होता. आमच्या प्रती त्यांनी दाखवलेले प्रेम पाहून मन भरून आलं. भगवंताने काय भाग्य लिहिलं आहे आमचं. एका जपानी जोडप्याने 2 शाकाहारी बेंटो बॉक्स आम्हाला प्रेमाने देऊ केले. सोबत 2 व्हेजिटेबल बर्गर पण विकत घेतले. बर्गरवाल्या मुलांनी आम्हाला व आमच्या व्हिडिओला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. स्टेशनच्या रस्त्याने चालताना पाहिले. रिक्षामध्ये बसलेला छोटा 3-4 वर्षाचा मुलगा ड्रायव्हर सीटवर बसल्यावर प्रथम सीट बेल्ट लावतो आहे. हे शिस्तीचे बाळकडू जपान्यांच्या रक्तातच भिनलेले आहेत. परतीच्या प्रवासासाठी पुन्हा एकदा बुलेट ट्रेनच पाहिजे होती. सकाळची साकुरा शिकानसेन होती तर आताची नोझिमी शिकानसेन. ही बुलेट ट्रेन सकाळच्या ट्रेनहूनही सुंदर होती. ट्रेनमध्ये बसताच पोटातून हाका सुरू झाल्या. आल्या हाकेला ओ देत मगाशी घेतलेले बर्गर आणि बेंटो बॉक्स उघडले. हा आहे बेंटो बॉक्स. जॅपनीज पीपल प्रवासात, ऑफिसात लंच बॉक्स म्हणून हा बेंटो बॉक्स घेतात. हा तुम्हाला प्रत्येक मॉलमध्ये, विशेषतः 7-11 शॉपमध्ये तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर सुद्धा विकत मिळतो. यात शाकाहारी ऑप्शन पण असतात. आता मी मगाशी प्रदर्शनात शिकवल्याप्रमाणे हा जॅपनीज पद्धतीने राईस बॉल खाते. ओहो, अमेझिंग, सो डेलिशियस. एकदम मस्त आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हा टेम्पुरा प्रकार पण खाऊन बघते. मस्त आहे, छान आहे चवीला. आपल्या जपान सिरीजच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत अशाच जगावेगळ्या सुसंस्कृत शहरात. तिथे आपल्याला होणार आहे जपानची खरीखुरी सांस्कृतिक ओळख. तोपर्यंत तुम्ही मजेत आणि आनंदात राहा. बाय बाय दोस्तो.